रात्री झोपताना, आज माझा सकाळी रन होता 5 किलोमीटरचा. मी आज रात्री झोपताना हे केलं होतं की माझा आज 8च्या आसपास पेस पडला पाहिजे. करेक्ट 8च्या आसपास पेस पडला बघा. अगदी 44 मिनिटात 5 किलोमीटर मी रन. आधी 53 मिनिटं लागायची 5 किलोमीटरला, आज 44 मिनिटं लागली. त्यामुळे तिथं आणि रन करत असताना पण हेच आभारी आहे, आभारी आहे, थँक्यू थँक्यू वर बघून. ते आजूबाजूची माणसं बघत असतात, ते आपण काही लक्ष द्यायचं नाही. पण असं बघून ओपन मध्ये जेव्हा आपण करतो तेव्हा खूप खूप मस्त होतं. खूप छान वाटतं त्यावेळी की खरंच आपण निसर्गाशी ते डायरेक्ट जोडलं जातो तिथं. आपण असं कधी आधी केलेले नसते, पण ते करायला लागल्यावर काय फील होतं हे जे करतं त्यालाच कळतंय. त्यामुळे खरंच निसर्गाचे पण आभार तितकेच मानणं खूप महत्वाचं आहे. कारण की आपण बघतच आहोत, बऱ्याच गोष्टी होत असतात निसर्गाच्या ह्याच्यामुळे. त्यामुळं तिथं आधी आपण सेफ होतो. निसर्गाचे आभार मानल्यामुळे बाकीच्या गोष्टी पण आपोआप सेफ होत जातात. त्यामुळे निसर्गाचे पण आपण आधी आभार मानले पाहिजेत खरं तर. आणि आजचा माईक बंद झाला, माईक ओपन करा. आता बोला. त्यामुळे ते आभार मानणं महत्वाचं आहे. आता पुढे धडा खूप मोठा आहे. जादूची कृती क्रमांक 21, भव्य दिव्य परिणाम. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची एक यादी बनवा. त्या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा आणि प्रत्येक वरदानाच्या शेवटी त्या वरदानाबद्दल शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे शब्द उच्चारा. तुम्हाला ज्या गोष्टींचे किंवा प्रसंगाचे चांगले भव्य दिव्य परिणाम घडून यावेत असं वाटतं त्यापैकी 3 महत्वाच्या गोष्टींची किंवा प्रसंगाची निवड करा. तुम्ही निवडलेल्या त्या 3 गोष्टींची यादी करा आणि त्यातील प्रत्येक गोष्ट घडून गेल्यानंतर तुम्ही लिहित आहात अशी कल्पना करा. या गोष्टींबाबत चांगला भव्य दिव्य परिणाम घडून आल्याबद्दल आभारी आहे असं लिहा. दिवसभरात जेव्हा काही अनपेक्षित प्रसंगांना सामोरे जायची वेळ येईल अशा 3 प्रसंगाची निवड करा ज्याचे चांगले भव्य दिव्य परिणाम घडून यावेत असे तुम्हाला वाटतं आणि तुम्ही त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता. त्यावेळी प्रत्येक वेळी हे करताना ती गोष्ट घडण्यापूर्वी तुम्ही डोळे मिटून घ्या आणि मनातल्या मनापासून या गोष्टीबाबतच्या चांगल्या भव्य दिव्य परिणामाबद्दल आभारी आहे असं म्हणा. आज रात्री झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. धडा संपलेला आहे. तर अशा तऱ्हेने हे जे भव्य दिव्य परिणाम आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच होत असतात. लहान मोठ्या ज्या गोष्टी आहेत किंवा कार्यक्रम आहेत त्याच्यासाठी खरंच आधी कृतज्ञता व्यक्त करणं खूप महत्वाचं आहे आणि ते पण मनापासून करणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यावर विश्वास असणं खूप महत्वाचं आहे. तरच त्याचे परिणाम भव्य दिव्य होत असतात. आणि असे बरेच परिणाम माझ्या आयुष्यात झालेले आहेत आणि होत आहेत. त्यामुळं खूप छान वाटतंय. आज मला हे सेशन घ्यायला संधी दिल्याबद्दल मॅमचे आणि मॅमचं खूप मनापासून आभार आहे. थँक्यू 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 थँक्यू. थँक्यू सो मच मॅम. खूप खूप छान झालं. तुम्ही तुमच्या एक्झाम्पल सहित दिलं, म्हणजे तुम्ही मॅजिक जे अनुभवलेलं आहे त्याचे तुम्हाला जे भव्य दिव्य परिणाम मिळालेले आहेत ते आज तुम्ही एकदम मनमोकळेपणाने सांगितलं. त्यामुळे इतकं मस्त सेशन झालेलं आहे. त्याबद्दल थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स. खूप छान, खूप छान, मस्त. तर मग आजचा जो लेसन होता तो भव्य दिव्य परिणाम. तर कौसर मॅमनी जसं सांगितलं त्यांच्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक क्षणाला जी कृतज्ञता व्यक्त करतात, त्यामुळं आधी ज्या बाबतीत त्यांना टेन्शन यायचं, काळजी वाटायची किंवा नको वाटायचं त्या गोष्टीमध्ये सुद्धा त्या आता सहजपणे करत आहेत किंवा त्या गोष्टीबद्दलही त्यांना निगेटिव्हिटी बिलकुल येत नाही आहे. तर हे जे आहे त्यामुळे इथं लास्टचा जो पॅरेग्राफ लेखिकेने सांगितलं आहे त्यासाठीच सांगितलेलं आहे. जितकं जास्त तुम्ही कृतज्ञता व्यक्त कराल
तितकं भव्य दिव्य परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये आहेत. आणि कृतज्ञता ही कधीही अति होत नाही, हे इथं फिक्स करायचं. कृतज्ञता ही कधीही अति होत नाही. त्यामुळेच लेखीने लास्ट पॅरेग्राफ सांगितलेला आहे, जोपर्यंत तुम्ही त्या लेवलपर्यंत करणार नाही तोपर्यंत तुम्हाला भव्य दिव्य परिणाम मिळणार नाहीत. त्यामुळे आधी हे लक्षात ठेवायचं की कृतज्ञता ही अति होत नाही. जितकी जास्त कृतज्ञता तुम्ही व्यक्त कराल तितकं तुम्हाला चांगले भव्य दिव्य परिणाम तुमच्या आयुष्यात मिळणार आहेत. आता जसं काल स्मिता मॅमनी सांगितलं त्यांच्या मुलाला जॉब मिळाला, म्हणजे त्यांना वाटलंही नव्हतं, अजून त्याचा रिझल्टही लागला नव्हता, तर त्याच्या आधी त्याला जॉब मिळाला. म्हणजे त्याच्यासाठी ते भव्य दिव्य परिणाम झाला. पण तो का झाला? कारण त्यांनी कुठंतरी आतमधून मनापासून कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. त्याला ते जाणवलं नसेल, ठीक आहे, पण आता मम्मी करतीये म्हणून त्याला तेवढं तरी माहीत असणार आहे की आपण ह्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. ते त्यांनी केलेलं आहे मनापासून, म्हणून ते झालेलं आहे. म्हणजे जिथं लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्याला आधी माहीत नव्हतं तिथं आपल्याला हे कळत नव्हतं की आपण ॲक्च्युली विचार काय करायला हवेत. आपल्याला जे पाहिजे ते विचार न करता आपण जे नको आहे तेच विचार जास्त करत होतो. पण तो बदल आता आपल्यामध्ये झालेला आहे. आता आपण कोणते विचार करतो की जी गोष्ट आपल्याला पाहिजे आहे, चांगली व्हावी असं वाटत आहे, त्याचे परिणाम चांगले व्हावे असं वाटत आहे, भव्य दिव्य व्हावे असं वाटत आहे, ते आपण विचार करतोय आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं. कारण त्या गोष्टी आपण अट्रॅक्ट करतोय. त्यामुळं आपल्या आयुष्यात हे लकीली झालं, हे नशिबाने झालं, याच्यावरती आपण विश्वास नाही ठेवणार आता. कारण कोणतीही गोष्ट कुणाची तरी इच्छा असल्याशिवाय होत नाही, हेही इथं फिक्स करायचं. जे काही तुमच्या आयुष्यात घडतं किंवा आजूबाजूला जे काही घडतं तेही कुणाची तरी इच्छा असल्याशिवाय घडत नाही. काहीही असेल, हा फोन जेव्हा आला ॲपलचा, ती कुणाची तरी इच्छा होती ना, त्याच्याशिवाय नाही आला ना तो. हे जादू बुक आलं, ही त्यांची इच्छा होती ना की हे मी सगळ्यांना द्यावं, सगळ्यांपर्यंत पोहोचवावं, म्हणून ते बुक त्यांनी लिहिलं. म्हणजे कोणतीही गोष्ट ही इच्छा असल्याशिवाय होत नाही. त्यामुळं इच्छा व्यक्त करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जे काही करणार आहात, रोजची कामं असू दे, कारण रोजची कामं जरी आपल्याला करायची जरी असेल तर ती पण आपली रोजची इच्छाच आहे ना. आपल्याला ते वाटत असतात ना चांगली व्हावी, ते इच्छाच आहेत आपल्या. इच्छा म्हणजे खूप 3-4 वर्षांनी व्हायला पाहिजे त्याला इच्छा नाही म्हणायचं. उद्या जरी जे तुमचं काम आहे ते पूर्ण झालं त्याला सुद्धा तुम्ही इच्छा म्हणू शकता की माझी इच्छा होती की माझं ते पूर्ण झालेलं आहे काम, याला सुद्धा तुम्ही इच्छा म्हणू शकता. आणि ती इच्छाच आहे. तुमची इच्छा आहे की उद्याचं माझं काम छान झालं पाहिजे, तर तुमचं काम छान झालं तर ती इच्छाच आहे तुमची. त्यामुळे इच्छा ह्या छोट्या छोट्या असेनात का मोठ्या असेनात ते व्यक्त करणं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ज्या वेळेस त्या व्यक्त कराल तेव्हाच तिथून पुढे युनिव्हर्स काम करणार आहे. तसे लोक, परिस्थिती आणि घटना तुमच्या आयुष्यात घडणार आहेत. त्यामुळे इच्छा कोणतीही असू दे, छोट्यातली छोटी का असेना, मोठ्यातली मोठी का असेना, ती व्यक्त करणं आणि त्याचे परिणाम भव्य दिव्य चांगलेच झालेले आहे त्याबद्दल आधीच थँक्यू म्हणणं, हे काम आपल्याला करायचं आहे. तर आता काल मी सगळ्यांचं घेतलं, आता काल जे नव्हते आज जे आहेत, काल मी घेतलं. एक मिनिट, आता मी एक रेकॉर्डिंग ऑफ करते कारण मग ते खूप जास्त होतं ते. Recording stopped.